काही 4 पावलं पुढे गेलो होतो ते आता मला 40 पावलं मागे आल्यासारखं वाटतंय. बरं अंशुमनचं एक वेगळंच चालू आहे हं. त्याचा वेगळाच वैराचार चाललाय. त्यांनी स्वतःसाठीची शिक्षा रद्द करून टाकलेली आहे. काय तो करणारच तसं. पण स्वानंदी, तुला आता काकूंच्या बाबतीत तेच करावं लागेल जे अंशुमनच्या बाबतीत केलंस तू. आता पुरावे शोधावे लागणार. कसे शोधायचे? अंशुमनच्या बाबतीत ना लक आपल्या साईडने होतं. आपल्याला गोष्टी याच्या समोर मिळत गेल्या. काकू 10 पटीने स्मार्ट आहेत आणि आईकडनं तर मी त्यांच्या इतक्या गोष्टी ऐकल्या, त्या काय लेवलला मॅनिप्युलेटिव्ह वागतात माहितीये तुम्हाला? कठीण आहे, खूप कठीण होणार आहे सगळं. पण स्वानंदी, सॉरी पण तुझ्या आईचा ट्रॅक रेकॉर्ड बघता समरचा त्यांच्यावर विश्वास नसणं आणि त्यांच्याबद्दल आदर नसणं स्वाभाविक आहे ग. एक्झॅक्टली. क्रेडिबिलिटी फार महत्वाची असते. म्हणजे काय सांगितलं जातंय त्याचबरोबर ते कोण सांगतंय तेही फार मॅटर करतं. खरंय तुमचं. पण काय ना, समर बरोबरच्या इतक्या वर्षांच्या मैत्रीत एक गोष्ट नक्की लक्षात आली. तो स्वतःपेक्षा त्याच्या फॅमिलीसाठी जास्त जगतो. स्वभावच आहे ना त्याचा तो. आतापर्यंत तुला कळलंच असेल ते. एखाद्याला जीव लावला ना त्याने तर त्याच्यासाठी जीव सुद्धा त्याला पुढे मागे बघत नाही. आणि काकू आणि अंशुमन त्याच्या स्वभावाचा फायदा घेतात. पण स्वानंदी, आम्हाला आता तुझ्याकडनं खूप अपेक्षा आहेत बरं का. तूच आमची शेवटची आशा आहेस. मी तुला सांगते, तुमच्या लग्नाच्या आधी पण आम्ही हेच डिस्कस करायचो की समरची जी कोणी बायको येईल ना तीच त्याला या लोकांच्या तावडीतून सोडवू शकेल. अरे स्वानंदी, तुलाही जर हे नाही जमलं ना तर समर कधीच यांच्यापासून वाचू नाही शकणार. अत्यंत घाणेरडी आणि वाईट स्वभावाची, वाईट प्रवृत्तीची लोक आहेत ही. काहीही झालं तरी काकूंचा खरा चेहरा राजवाड्यांसमोर यायलाच हवा. जावई बापू, जावई बापू, मला माफ करा, माफ करा, माफ करा, प्लीज माफ करा. मी चुकले. उठा तुम्ही, उठा तुम्ही आधी. मी चुकले. उठा. प्लीज मला माफ करा. हे काय? मला माफ करा, प्लीज मला माफ केलं म्हणून. अहो मी ते सगळे आदिनाचा राग होता ना तो मी मल्लिक ताईवर काढला. चुकलं, माझं चुकलं, खूप मोठी चुकलं. माफ करा प्लीज मला, प्लीज प्लीज. आज काहीतरी वेगळंच बोलताय तुम्ही. काल तुम्ही काहीतरी वेगळं बोलत होता. काल तर पुरावा म्हणून तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा मला दाखवलात आणि आज हे नक्की काय समजायचं? हो तेच काल जे काय बोलले ते विसरून जाते सगळ्यात. त्याचा पश्चाताप होते. चुकीचं बोलले मी, चुकीचं बोलले. सोडून द्या तुम्ही ते, सोडून द्या. मला माफ केलं म्हणून बोला प्लीज प्लीज. हे बघा, मला तुमच्याशी काही बोलायचं नाही आणि मला तुमचं काही ऐकायचंही नाहीये. बोलू नका, फक्त माफ केलं बोला. तुमच्या पाया पडते प्लीज. मी तुम्हाला सांगितलं ना, मला तुमच्याशी नाही बोलायचंय. नका बोलू, पण फक्त माफ केलं बोला ना. मला तुम्ही जा इथून. थांबा, तुम्हाला ना तुमच्या मुलीशी बोला, तीच तुम्हाला समजेल. हे बघ स्वानंदी, तू जे काय करशील ना त्यात आम्ही आहोत हे नक्की. आणि तू अजिबात काळजी करू नकोस. म्हणजे तू म्हणतेस तसं समर, मला तरी वाटतं की अंशुमन प्रकरणानंतर आता समर पूर्णपणे तुझं म्हणणं डिस्कार्ड नाही करणार. तो ऐकून घेईल. त्याला आता तुझ्यावर विश्वास ठेवावा लागेल. म्हणजे त्याच्या मनात निदान शंका तरी येईल. नाहीतर त्याने असं ऐकून घेतलंच नसतं मुळात. सेन्सिटिव्ह आहे ना तो, खूप खूप साधा आहे आणि त्यामुळेच इतकी वर्ष ही सगळी लोकांना त्याला गंडवत राहिली. पण चांगली गोष्ट ही आहे की त्याच्या याच स्वभावामुळे तुझ्याबद्दलचं त्याचं मत आता बदललं असणार आहे. किल्ल्याला सुरुंग लागलाय. एक्झॅक्टली. तू कर विचार आणि ज्यावेळी तुला असं वाटेल की नाही काहीतरी बिघडतंय तेव्हा आम्ही आहोत तुझ्या पाठीशी, बिंदास. बरं चल, मी निघते. माझ्या कार्ट्यांना स्विमिंगला न्यायचं. स्विमिंगचा क्लास आहे आज. माहिती माहिती आणि आहे. सावकाश जा, पाडू नकोस त्यांना. बरं स्वानंदी वहिनी, मी पण आता समरला पिकअप करतो आणि ऑफिसला जातो. एक मिनिट त्यांचाच फोन येतोय. बघ. हॅलो, कुठे आहात तुम्ही? काय झालंय? असं का विचारताय तुम्ही? तुमची आई पुन्हा आपल्या घरी आली. काय? हे बघा, तुम्ही तातडीने इकडे निघून या. माझ्या एकट्याशाने काही हँडल होत नाही. हा मी आले लगेच. हॅलो हॅलो. काय झालं? आई परत घरी पोहोचली आहे. आनंद दादा, तुम्ही येता माझ्या बरोबर? हो चला चला. जावई बापू ऐका ना, मी काय केलं म्हणजे तुमचा माझ्यावर विश्वास बसेल? मी शपथ घेऊन सांगू, मी खरंच माझा तुमच्यावर याआधी विश्वास नव्हता आणि आताही नाही. सांगा ना, कसा बसेल तुमच्यावरती विश्वास? मी सांगते, माझ्यावर विश्वास ठेवा प्लीज प्लीज. स्वानंदी,
बरं झालं तू आली आनंदी प्लीज जावई बापूंना सांग ना मला माफ करायला मी चुकले ग तुला चुकलं प्लीज सांग ना त्यांना मला माफ करायला सांग मी परत शपथ घेऊन सांगते मी परत इथे कधी येणार नाही मी तुमच्याबद्दल कधी काही बोलणार नाही तुमच्या घरी पाऊल सुद्धा ठेवणार नाही प्लीज सांग ना यांना सांग ना ऐकता ना आता काय म्हणायचं या गोष्टीला काल त्यांचं एक स्टेटमेंट होतं आज हे काहीतरी वेगळंच बोलतात पूर्ण 180 अंशात बदलल्यात त्या आई मुळात तू इथे का आली आहेस? काल झालं होतं ना आपलं बोलणं. काय चालवलंयस तू? माझ्याशी न बोलता तू असं का निघून आली आहेस इथे? पुरे करा स्वानंदी मॅडम यांना समजत बसू नका नाही मला ना आता यांचा एक पॅटर्न लक्षात आलाय या आज एक बोलतील उद्या एक वेगळं बोलतील परवा अजून एक काहीतरी वेगळं बोलतील नाही हेच करत राहणार या त्यामुळे यांच्या कुठल्याही बोलण्यावरती माझा विश्वास कधीही नव्हता आणि यापुढेही असणार नाही राजवाडे मी काय म्हणते नाही तुम्ही काहीच बोलू नका कारण मला आता काही ऐकायचं नाही समर अरे तिचं तरी ऐकून घे. तू का बोलतोस मध्ये हे बघ तू माझा मित्र आहेस तुझ्यावरती माझा विश्वास आहे पण मित्रावरचा विश्वास की समोरची वस्तुस्थिती असं जर मला कोणी विचारलं ना तर मी त्या वस्तुस्थितीवरती विश्वास ठेवेन कळलं